आत येऊ का डॉक्टर जोशी? सुधा? या या मिसेस जोशी या, बसा. तू कशी काय अचानक? नाही म्हणजे इतक्या लांब तू का आलीस? मला सांगायचंस, मी आलो असतो. तू आला असतास तर अंतर कमी झालं असतं. तसं नाही का, तुझं बिझी शेड्यूल, त्यातून काय? तुझी तब्येत बरी नाही का? नाही म्हणजे मला तशी शंका आली. तसं नसेल तर उत्तमच आहे. मला काय होतंय, नक्की काय झालंय हे मला कळलं असतं तर मला सुद्धा खूप बरं वाटलं असतं. हो, पण त्यासाठी डॉक्टरांकडे जायला हवं. त्यांच्याकडे मनमोकळेपणानं बोलायला हवं. हे सर्व काही तू केलंस का? नाही. मला ठाऊक आहे तू काहीही केलेलं नाहीस. अरे तसं काही मला विशेष असं झालेलं नाहीये. हे ठरवणारी तू कोण? हे डॉक्टर ठरवतील ना. त्या दिवशी सुद्धा आपण भेटलो, त्या दिवशी तुझी तब्येत बरोबर नव्हती, पण मी काहीही बोललो नाही. का मी उगाच काही बोललो असतो तर उगाच तमाशा झाला असता. तू बदलला नाहीस रे शरद. आज इतक्या वर्षानंतरही तू तसाच राहिलास, पूर्वीसारखाच. सगळा दोष माझ्यावर टाकायचा आणि स्वतः मात्र मोकळं व्हायचं. हे बघ सुद्धा, मला तसं म्हणायचं नव्हतं. मी ओळखते रे तुला चांगले आता. त्या दिवशी जे काही झालं त्याचा उलगडा करण्यासाठीच मी आज तुझ्याकडे आपणून आले होते. पण तुला धीर कुठे? सगळं खापर माझ्या डोक्यावर मारायला तू अधीर झालायस नुसता. अगदी हे बघ सुधा, ताई, उठ ना, बेल वाजते. तुला भास झाला असेल ग. अगं असं काय, उठ ना, बेल वाजते. उठ. हो ग. ताई, ताई, ताई उठ ना. तिला काय उठवतेस? जा जाऊन दारू कर. नाही, मी नाही जाणार, मला भीती वाटते. भीती कुठली? जा ना ग. नाही. चल बरं, दोघी जाऊ. चल. ए भित्री, चल. चल ग बाई, चल. चल लवकर.
एक मिनिट बॅग तर घे. मी मजेत आहे. आणखीन ताई कुठे? अरे सुषमा, कशी आहेस तू? तू कशी आहेस? मजेत. अक्का नमस्कार कर. सुखी राहा. अगं अचानक कशी आलीस तू? अगं ए ताई, सर्वप्रथम व्हाईस चान्सलर झाल्याबद्दल तुझं हार्दिक अभिनंदन. थँक्यू थँक्यू. ते सगळं जाऊ दे, मला सांग पिल्लू कुठे आहे? अगं नाही, त्याला नाही आणलं मी. चालते हो, त्याच्याशिवाय तुला आमच्या घरात प्रवेश नाही. बॅग दे तिच्याकडे. आम्हाला बघायचं होतं ना त्याला. अगं पण सुषमा, तू कळवलंस कसं नाही कोणाला? फोन नाही, काही नाही, कोणाला कळवलं होतंस का? तिने मला कळवलं होतं, म्हणजे मीच फोन करून बोलवलं होतं तिला. बरे चला चला, मावशीला आराम करू दे. चल का माझ्या रूम मध्ये. नाही, आज मावशी आमच्या अगं आजच्या दिवस माझ्या बरोबर. बरं पण तिला सतावू नका. उद्या सकाळी काय ते गप्पा मारते. तर ही आमची बेडरूम. इथे सध्या विस्कटून ती बेडरूम झालीये, तो भाग सोड. इथे आता 8:30 वाजलेत, पण हा जो पट्टा आहे ना, तिथे 5:30 वाजलेत पहाटेचे. म्हणून तर आमच्या आकांक्षाताई अशा डाराडूर झोपल्यात. पण अक्षता इफेक्ट मुळे त्यांना उठायला लागेल. बघायचंय? ए उठ गा, उठ 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 लवकर उठ. शिंगे अगं तू वेडीस का? तू मला मावशी सांग ना. तिला मारतेस का? तू उठ आधी, ब्रश कर. आम्ही वाट पाहतो चहा प्यायला. उठ 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 मूर्खा कुठली? उठ. काय करते एवढी मोठी झाली तरी काय म्हणते? तू सुद्धा मला सोड. या रूम मध्ये सगळ्यात टापटिपीचा भाग असतो ना, तो अनुताईचा. सगळ्यात घाणेरडा असतो तो आकांक्षाताईचा. आणि सगळ्यात बेस्ट असतो ऑब्विसली तुझा. माझ्या ड्रॉवर्स मध्ये ना तुला योग्य तेवढंच सामान सापडेल. आकांक्षाताईच्या ड्रॉवर्स मध्ये तुला काहीही सापडेल. आणि अनुताईच्या ड्रॉवर मध्ये तुला काहीच सापडणार नाही. या रूमचा सगळा मेंटेनन्स माझ्याकडे असतो. अरे वा मॅडम, आणखीन काही? हा, या खिडकीमध्ये ना रोज सकाळी 10:30 वाजता 2 साळुंक्या येतात. तुला त्यांच्याशी बोलायला लागेल. तू त्यांच्याशी रोज बोलतेस? हो, म्हणजे काय, अगदी न चुकता. पण बाळा, मला त्यांची भाषा येत नाही. मी तुला शिकवीन ना. ए चल चल, अगं इथे उडेल ना तू. जा तिकडे जाऊन तोंडू. चल उठ, जा पहिली. चल चल आता बाहेरच्या रूम मध्ये जाऊया. ये लवकर. मावशी आले आले. ये ना लवकर. हा बोल. हा आमचा हॉल, दिवाने आम. हे आमच्या आईचं ऑफिस कम घर, आणि ते घर कम ऑफिस. आई दोन्ही ठिकाणी काम करत असते. पण कधीतरी काम हे थांबवायलाच लागतं. काय चाललंय तुझं? महत्वाचे कागदपत्र आहेत ते. एवढं काय महत्वाचं काम आहे? विरारच्या कॉलेजला रिमाइंडर पाठ. नाही, आता काहीही काम होणार नाही. मावशी आलीये, काम बिम सगळं बंद. चल आपण चहा प्यायला जाऊया. चल ग मावशी. मला चहा नकोय. ठीक आहे. आणि आता बस एका जागेवर. नाही, मी तुझ्या जवळच उभी राहणार. काय घ्यायचं? तुला लोणी किती हवंय? भरपूर. दिसतच आहे त्या अंगावर. मग काय, कसलाही विचार करायचा नाही, व्यवस्थित रेमटवायचं. म्हणजे तब्येत बघ कशी छान होती. मला जॅम लावा. ए जाम बिम काय मिळायचं नाही. आहे ते मुकाट्याने का. आणि लवकर आटपा ग तुम्ही. किती वेळ लावताय? अनु, तू काय ब्रेडला लोणीच लावत बसणार आहेस? अगं लवकर हात चालव. रे काय करते चुकीचं? हो ग. ए मावशी, तू किती स्लाइस घेणार? मला 2. आणि तू? मी जॅम शिवाय खात नाही. ओ. आणि तू ग? आकांक्षा, किती स्लाइस? हा नाही, मला नको. मला इच्छा नाहीये आता. हे ठीक आहे. बर, जेवणाचं काय ते सांगा मला. सकाळी कोण कोण जेवणार आहे, रात्री कोण जेवणार ते सांगून ठेवा. ए मी दोन्ही वेळेला आहे ग. मी पण काळजी. बरं. अक्का, मी आणि आकांक्षा नाही आहोत. आम्ही दोघी रात्री बाहेर जाणार आहोत. का ग? अगं जरा काम आहे माझं बाहेर. एवढं काय काम आहे बाहेर जाऊन बोलण्यासारखं? आहे ग, खाजगी.
हेही नकोय मला. पार्लेच्या घराची गंमत होती ना ती काही इथे नाही. अर्थात पार्ल्यातलीच गंमत संपली आहे म्हणा. अगं परवा मी का पूजेला गेले होते, काही ओळखीच दिसे ना मला. सगळं बदललेलं आहे. सगळेजण जणू काही पार्ला सोडून बाहेर पळ काढताय. अगं सगळीकडे हेच चाललंय, ह्युमन रेस ऑन रन. हा म्हणजे माणसं नुसती पळतायत ग सगळीकडेच. अक्का, हम्म? बाकी तू खुश आहेस ना? मुलींचं काही टेन्शन वगैरे नाही ना? टेन्शन आहे आणि नाही. त्या आकांक्षाचं मला काही कळतच नाहीये. काय चाललंय तिचं. सुषमा, आकांक्षाने तुला बोलवून कशाला घेतलं फोन करून? सुषमा, अगं आटपले की नाही तुझं? अगं हो. चल जेवायला चल. वांग्याची भाजी केलीस? बरोबर ओळखलंच. हा मग काय, पूर्वीचं विसरली नाहीस काय तू? मी म्हटलं अंबाला जाऊन तू ते राजमा, पनीर आणि ते मैद्याच्या रोट्या हेच खात असशील. आमटी भात, वरण भात सगळं विसरलं असशील. नाही ग, आमच्या घरी पण आपल्यासारखं जेवण असतं. हा बाहेर वगैरे गेलो ना तर मग हे राजमा पनीर वगैरे. हे तुझ्यासाठी. माझ्यासाठी? ए पोरीनं दिलेस ना, नाही तर जीव खातील माझ्या त्या. हो ग, त्यांना आधीच गिफ्ट दिलेत मी. अगं उघड ना. मग बघीन. मग नाही आता. आणि हो, कडे कागद फाडू नकोस पूर्वीसारखं. आणि जपून ठेवायचं नाही आता. पूर्वीचं आठवतंय तुला सगळं? म्हणजे काय, मला व्यवस्थित आठवतं. तुझ्या ड्रॉअर मध्ये असे गिफ्ट रॅपर्स नीट ठेवलेले असायचे. चल चल जेवायला चल. काय ग, आवडली का भाजी? फर्स्ट क्लास. मी इथून जायच्या आधी मला याची रेसिपी मात्र नक्की सांगा. हे बघ, लिहून बिहून द्यायला मला काही जमणार नाही. तू उभी राहा, मी तुला शिकवीन. भाव काय खाते तू इतका? भाव काय खायचंय त्याच्यात? अगं पण मला कुठे येतंय ते. आमची मापा म्हणजे कशी चिमूटभर, चवीपुरतं अशीच असतात. ते इंच आणि ते टीस्पून फिस्पून मला काही येत नाही. ठीक आहे चल, तू पण बस जेवायला. नाही तू बस, मग बसेन मी. अगं असं काय करतेस, माझ्या बरोबर जेव ना. नंतर एकटी काय भूतासारखी बसणार आहेस? भूतासारखी नाही, भूता बरोबर नाही, कळलं? मी मागचं सगळं आवरीन आणि मग बसेन. अगं आपण दोघी आवरू ना, तू बस म्हटलं ना. तू जेव, मी नंतर जेवेन. हॅलो. हो 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 आहे ना. कशी आहे तब्येत? आपली तब्येत कशी आहे? हो, सुषमा सांगत होती अंबाला आवडले तिला म्हणून. एक मिनिट, हा देते मी तिला. घ्या. हॅलो. हाय, कसा आहेस तू? मजेत. हो, इकडे सगळे फर्स्ट क्लास. मॅडम अगदी मजेत. हो. नाही, मी जयामन्नाकडे गेले नाही, नंतर चक्कर टाकेन. हो, अक्का मजेत आहे. नाही रे, तिने मला काही सांगितलं नाही. हो, तिने काही सांगितलं की कळवते मी. या. अँड हाव यू? पिलू कुठे आहे? ए नाही, उठवू नको, झोपलाय ना, राहू दे. मला मिस करतोय. त्याला सांग मम्मा पण मिस करते. या, आय एम मिसिंग यू. हो. नाही रे, मी आज संध्याकाळी वगैरे ताईला सांगणार आहे तिकीट काढायला. ते कन्फर्म झालं की मी तुला कळवते कधी येते ते. ओके चल, ठेवू फोन. सनी, नाही आत्ता नाही. अक्का आहे इकडे. हो. अक्का इकडे. काय ग? भाजी फर्स्ट क्लास. ओके ओके बाय. घे भाजी घालू ना तुला? नको. अगं आत्ता तर चांगली झाली म्हणालीस ना. हो, चांगली झाली ना, पण बस ना. तू बस. बरं मावशी, मी एवढ्या अर्जंटली तुला बोलवून घेतलं याचं कारण
तुझं अत्यंत महत्वाचं काम आहे माझ्याकडे आणि ते फक्त मला सांगू शकतेस तू, बरोबर? हो मावशी, कारण दुसरं कोणी हे समजूनही घेणार नाही अगं, खरंच. आता हे सगळं मला तू उभ्या उभ्या सांगणार आहेस का? ये. बोल. अगं बोल. मावशी अगं काय झालंय म्हणजे आकांक्षा, I'm not. आकांक्षा, शब्द सोडून तुला मुद्द्याचं बोलावंच लागणार आहे ना? हं? अगं बोल. हो पण तरी अगं म्हणजे आकांक्षा, अगं तू सांग ना, तुला काय सांगायचंय ते. अगं आता नारळ घेऊन येऊ का आमंत्रण करायला? अक्का, आलो का? आपण नंतर बोलूया.